यानंतर बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसंदर्भातली आहे। यंदाच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून मुस्लिम मतदार उघड पाठिंबा देत असल्याचं कबूल केले। मात्र प्रत्यक्षात ठाकरेंना मुस्लिम मतांचा फायदा होणार का, बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतांचा फायदा होणार? ठाकरेंच्या हिंदुत्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार? उघड उघड मुस्लिम समाजातले बांधव आणि भगिनी येऊन सांगतात की उद्धवजी यावेळेला आम्ही तुमच्या सोबत आहोत। हे असं पहिल्यांदा घडतंय। भारतीय जनता पक्षवाले जे काय बॉम्ब मारतायत की आणि हिंदुत्व सोडलं, आम्ही हिंदुत्व नाही सोडलं, आम्ही जागेवरच आहोत। उलट आता आमचं हिंदुत्व इतर धर्मियांना सुद्धा कळायला लागले की यांचं हिंदुत्व हे आग लावणारं हिंदुत्व नाहीये, हे सगळ्यांना सोबत घेऊन देश रक्षण करणारे हे हिंदुत्व आहे, म्हणून ते माझ्या सोबत येत आहे। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। पंतप्रधान मोदी जाहीर सभांमधून हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचं राजकारण करतायत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करतायत। महाराष्ट्रात साधारण 12% मुस्लिम मतदार आहेत, तर मुंबई शहरात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 22% आहे। उद्धव ठाकरे मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असले तरीही पारंपरिक हिंदू वोट आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। भाजपची युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरेंवर बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडल्याचा आरोप करण्यात आला। बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच कडवट हिंदुत्वाच्या बाण्याला प्राधान्य दिलं। आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही, हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार, अशी बाळासाहेबांची भूमिका होती। या वक्तव्यामुळे 1995 ते 2001 पर्यंत बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता। मात्र उद्धव ठाकरेंनी आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली। इतकंच नाही तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनादरम्यान धर्माची आणि राजकारणाची सांगड घालून चूक केली असं विधान केलं होतं। बाळासाहेबांचं कडवट हिंदुत्व ते उद्धव ठाकरेंचं देशप्रेमी हिंदुत्व अशा शिवसेनेच्या प्रवासामुळे मुस्लिम मतदारांचा कल उद्धव ठाकरेंच्या बाजूने होताना दिसतोय। कोरोना काळात इतर राज्याच्या तुलनेत मविया सरकारचं काम उल्लेखनीय होतं। लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचा पहिला नंबर येणं हीच या कामाची पोचपावती होती। दरम्यान मुस्लिम मतदारांचं